नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील स्टाफ नर्सेससाठी मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे आता इथून पुढे स्टाफ नर्सेसची भरती ही एम-पी-एस-सी मार्फत केली जाणार आहे. तरी शासनाने याचा शासन निर्णय जारी केलेला आहे. तो आपण पूर्ण पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करावे. तर बघा मित्रांनो, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा असे या जी-आरचं हेडिंग आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा जी-आर दिनांक 5 मे 2026 रोजी हा जी-आर पब्लिश केलेला आहे. तर या जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे आपण बघूया. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागातील भविष्यातील धोरणात्मक वाटचाली सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा, गव्हर्नमेंटचं हे जे व्हिजन आहे की महाराष्ट्रातील सर्व पदं जी आहेत, गट ब आणि गट क ची है ना, राजपत्रित असू द्या किंवा अराजपत्रित पदं असू द्या, तर ही सगळी पदं भरण्याकरता एक सिस्टीम उभी करायची एम-पी-एस-सी मार्फत. तर याची ही सुरुवात आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचा निर्णय हे गव्हर्नमेंट घेऊ शकतं. कारण पद आपलं एकच आहे. स्टाफ नर्सचं पद जे आहे त्याचा पात्रता आहे, निकष जे लागतात भरतीसाठी ते देखील सेम आहेत. परंतु पद भरती ह्या वेगवेगळ्या होत होत्या, जाहिराती वेगवेगळ्या होत होत्या. तर ते सगळं टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर आपण महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. तर माझी विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघावा शेवटपर्यंत आणि आपल्या फ्रेंड्सना नक्की फॉरवर्ड करावा. तर बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की या पार्श्वभूमीवर है ना, दिनांक 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट ब अराजपत्रित व गट क मधील संवर्गाची पदभरती एम-पी-एस-सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे एम-पी-एस-सी आयोगाच्या कार्यकक्षेत आलेली आहेत. हे त्या ठिकाणी शासनाने सरळ सरळ म्हटलेलं आहे. भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये समान अथवा कार्यात्मकदृष्ट्या साधर्म्य असलेल्या संवर्गासाठी भिन्न व अनेक बाबतीत कालबाह्य सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याने भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत, विलंब व विसंगती निर्माण होत आहे. लक्षात आलं का? शासनाने काय केले, तर भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जे वेगवेगळे पदे असतात, संवर्ग असतात वेगवेगळे, त्याचे सेवा प्रवेश नियम असतात. म्हणजेच आर-आर म्हणतो आपण त्याला, रिक्रुटमेंट रूल्स असं त्याला म्हणतात. ओके. तर याचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसला स्मूथ बनवण्याचा प्रयत्न शासनातर्फे झालेला दिसतोय. तर बघूया पुढं. समान स्वरूपांच्या पदांसाठी अनेक स्वतंत्र परीक्षा, बरोबर आहे की नाही? आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, इथं स्टाफ नर्सचं पद आपलं होतं आहे. तर त्या स्टाफ नर्सच्या पदाकरता काय व्हायचं, ची वेगळी एक्झाम व्हायची, वेगळी जाहिरात यायची है ना. परत ची वेगळी यायची, अजून कुठली वेगळी यायची. तर अशा वेगवेगळ्या जाहिराती, भरती प्रक्रियेला लागणारा विलंब यामुळे रिक्त पद राहून म्हणजेच पदे जे आहेत ते रिक्त राहून प्रशासकीय कार्यक्षमतेवरती प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. विविध संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा, वेगवेगळे अभ्यासक्रम व स्वतंत्र परीक्षा शुल्क यामुळे उमेदवारांवर मानसिक, शैक्षणिक व आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. हा एक मुद्दा अतिशय बरोबर आहे. तर बघा, या ठिकाणी काय व्हायचं, आपण स्टाफ नर्सच एक्झाम घेऊ. स्टाफ नर्सची पदं जी आहेत हे वेगवेगळे एक्झाम यायच्या, बरोबर. तर वेगवेगळे अभ्यासक्रम देखील, तर फॉर एक्झाम्पल चा सिलेबस वेगळा आहे, चा सिलेबस वेगळा आहे है ना. परत ची एक्झाम वेगळी व्हायची, जाहिरात वेगवेगळ्या यायच्या दोन्ही विभागाच्या. त्याच्यामुळं जे एक्झाम देणारे आपले नर्सिंग केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना काय व्हायचं, वेगवेगळे फॉर्म भरा, वेगवेगळ्या सिलेबस वाईज वेगवेगळा अभ्यास करा है ना, वेगवेगळ्या पद्धतीमुळे. त्याच्यामुळे काय व्हायचं, मानसिक, शैक्षणिक व आर्थिक ताण निर्माण होत होत होता. तर या सगळ्या बाबींचा विचार करून शासनाने काय केलंय, पदभरती प्रक्रिया आर्थिक
अधिक एकसंघ, सुलभ व परिणामकारक व कालबद्ध करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर 13/4/26 रोजीच्या बैठकीमध्ये त्याला काय केले आहे, मान्यता दिलेली आहे. आता बघा याच्यामध्ये मेन मुद्दे काय आहेत, तर सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे. तर ह्या शासन निर्णयामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम काय केलेले आहेत, ओव्हरराईड केलेले आहेत, म्हणजे सुधारित केलेले आहेत. तर या सुधारणाबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्याची काय होणार आहे, अधिसूचना ही पब्लिश होणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सुधारणा ज्या केलेल्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, परिशिष्ट 1 ते 73 येथे नमूद केलेले आहे. ते आपण बघणार आहे पुढे. तर या ठिकाणी बघा सेकंड पॉईंट काय दिला आहे, प्रशासकीय विभागांनी करावयाची कारवाई. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, पात्रता निकष व अनुभवाच्या अटी या अनुषंगाने सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणा या सरळ सेवा भरतीसाठी करण्यात येत आहेत. अलग लक्षात, जी काही भरती आहे सरळ सेवेमार्फत होणारी, याच्यासाठीचे जे काही रिक्रुटमेंट रूल मध्ये चेंजेस करायचे आहेत ते केलेले आहेत. आणि शासनाने काय म्हटलेलं आहे की हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात काय करायचंय, रिपब्लिश करायचे आहेत सेवा प्रवेश नियम संबंधित सर्व विभागांनी. लक्षात आलं का? आता बघा याच्यामध्ये काय दिलंय, परीक्षा योजनेचे विस्तारीकरण एमपीएससी थ्रू केलेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब संवर्ग, ओके, याच्यामध्ये हे पहिल्यापासून होत होते. तर आता बघा महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे, शासनाने काय केलेलं आहे, गट ब अराजपत्रित व गट क संवर्ग याच्यामध्ये आता काही गट ब पदासाठी काय व्हायचं, लेखी एक्झाम पण व्हायची आणि मुलाखत पण व्हायची है ना, इंटरव्ह्यू पण व्हायचा, पण ते काय केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे शासनाने. आता बघा मेन महत्वाचं काय 2.2 बघूया आपण, तांत्रिक स्वरूपाचे कामकाज. तांत्रिक म्हणजे का, टेक्निकल, याच्यामध्ये नर्सिंग केडर मोडतं, म्हणून मी ठराविकच या ठिकाणी जी आरचं रीडिंग करतोय जेणेकरून तुम्हालाही तुमचाही जास्त वेळ घेणार नाही. तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेल्या 221 संवर्गाचे 29 गट तयार करण्यात आहेत. याबाबतचा तपशील परिशिष्ट अनेक्षर 45 ते 73 येथे नमूद करण्यात आलेला आहे. आता बघा याच्यासाठी काय करायचं आहे, प्रशासकीय विभागांनी सदर विभागांनी संवर्गाचा बिंदू नामावली अद्ययावत करून मागणी पत्र पाठवण्याची कारवाई 1 महिन्यात पूर्ण करायची आहे. म्हणजे सदरचा जी आर पब्लिश झाल्यापासून पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये काय होणार आहे, जी बिंदू नामावली आहे, आता फॉर एक्झाम्पल आपलं आरोग्य विभाग आहे, डीएमआर असेल, डीएचएस असेल, ओके, त्यांनी काय करायचंय, बिंदू नामावली जी आहे ती अपडेट करायची आहे. आणि जे काही वॅकंट पोस्ट आहेत है ना, मागणी पत्र म्हणजे काय असतं, वॅकन्सी त्यांना काय करायचे, द्यायचे एमपीएससी ला, जेणेकरून काय होईल, पुढची भरतीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि जाहिरात त्या ठिकाणी पब्लिश होईल. बघा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे सेवा प्रवेश नियम व परीक्षा योजनेमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून सरळ सेवेने उमेदवारांची निवड करता सदर तरतुदी लागू राहतील. म्हणजे ह्या तारखेपासून, बरोबर आहे, जी आर किती तारखेला बाहेर पडला, 5 तारखेला, तर ह्या तारखेपासून ह्या जी आर लागू राहील कशासाठी, फक्त सरळ सेवा, इथून पुढे ज्या सरळ सेवाच्या जाहिराती येतील त्याच्यासाठी, ओके. तथापि ज्या संवर्गातील पदभरतीसाठी या शासन निर्णय दिनांकापर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अशा पदांना सदर तरतुदी लागू राहणार नाहीत. म्हणजे याच्या आधी जी ऍड आलेले आहे त्याचे जे सेवा प्रवेश नियम आहेत, रिक्रुटमेंट रूल्स आहेत, ते पूर्वीप्रमाणेच लागू राहतील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसंच या ठिकाणी अजून एक एमपीएससीने क्लिअर केलेलं आहे, एमपीएससी व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या संवर्गांना परिशिष्ट
वरील परिच्छेद क्रमांक 1 येथे नमूद सुधारणा लागू होणार नाहीत. म्हणजे जे काही रिक्रुटमेंट रूल चेंज झाले आहेत ते कुणाला लागू होणार नाहीत या ठिकाणी दिले. उदाहरणार्थ शिक्षक भरती जी होती पवित्र पोर्टलद्वारे त्यांना हे लागू राहणार नाही. तसेच पोलीस भरती बोर्डद्वारे पोलीस भरती होते त्यांना देखील हे लागू होणार नाही. त्या ठिकाणी अजून एक पॉईंट महत्वाचा म्हटलेला आहे. गट ब अराजपत्रित तसेच गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखती घेण्यात येणार नाही. हा एक महत्वाचा विषय आहे. सेवा प्रवेश नियम रिपब्लिश करावेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे बघितलं आपण. आता आपण काय करूया, थेट आपण आपलं परिशिष्ट बघूया किंवा याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत आपल्या आरोग्य विभागाची ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. बघा या ठिकाणी अनेक्षर 59 नर्सेस असं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ओके, आता बघूया आपण अनेक्षर 59. तर बघा मंडळी या ठिकाणी परिशिष्ट 59 है ना, नर्सेस म्हणजेच काय, परिचारकीय सेवा अराजपत्रित तांत्रिक असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. डिपार्टमेंट कोणते कोणते आहेत, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये म्हणजेच DMER. त्यानंतर आदिवासी विभाग त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आता बघा याच्यामध्ये अनेक जणांचं कन्फ्युजन आहे की DHS ची एक्झाम देखील MPSC घेणार आहे का. तर या GR मध्ये दिलेलं नाही, काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणी असू शकतात, आपण समजून घेऊ शकतो. परंतु हा GR चा दुसरा अजून एखादा अपडेट व्हर्जन येऊ शकतं, त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी DHS चं नाव असणार आहे. याचे रिक्रुटमेंट रूल अजून शासनाकडे गेले नसतील, त्याच्यामुळे हा GR येईपर्यंत किंवा आपण तयारी जे काही स्टुडंट करत आहेत एक्झामची त्यांनी प्रिपरेशन करायची आहे. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये दिलेलं आहे केडर नेम अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ आहेत है ना. मिडवाईफचे पण पद भरती असते. त्यानंतर स्टाफ नर्स आहे आणि नर्स आहे आदिवासी विभागामध्ये. तर या सगळ्यांचे बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, हे बिफोर रिफॉर्म्स म्हणजे हे जे RR आहेत ते पूर्वीप्रमाणे होते आणि या ठिकाणी सुधारित केलेले RR जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. यापूर्वी काय होतं, स्टाफ नर्ससाठी GNM 3 किंवा 3.5 वर्षाचं ओके और BS नर्सिंग. तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, तेच केलेलं आहे. GNM ओके डिप्लोमा और BS नर्सिंग, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे काय आवश्यकता नाही या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. सेम आहे मिडवाईफला सुद्धा है ना. नो चेंजेस इन RR असं म्हटलेलं आहे, म्हणजे ते पूर्वीप्रमाणेच लागू राहतील है ना. त्यानंतर आयुष विभागाचं डायरेक्टर ऑफ आयुषसाठी जी पदं असतात त्या पदासाठी स्टाफ पदासाठी देखील GNM आणि BSc नर्सिंग असं या ठिकाणी केलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर मंडळी आलं लक्षात, हाच GR महत्वाचा होता. तर या ठिकाणी आता इथून पुढं स्टाफ नर्सची पदं ही MPSC द्वारेच भरली जातील. त्याच्यामध्ये काय असणार आहे मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो. बघा आता टोटल जी आपली पदभरती येईल ओके, MPSC द्वारे जी जाहिरात येईल ओके, याच्यामध्ये कसं असणार आहे, DMER असेल प्लस DHS असेल है ना, प्लस हे आदिवासी विभाग असेल. इतर विभाग आहेत जिथं नर्सेसची पदं त्यांना भरायची आहेत, या सगळ्या पदांसाठी एकत्रित काय होणार आहे, एकत्रित त्या ठिकाणी एकत्रित एक्झाम होणार आहे. म्हणजे एक्झाम एकच होणार आहे है ना, कंबाईन एक्झाम म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांची जी वॅकन्सी जी आहे ती एकत्रित पब्लिश होणार. लक्षात आलं. DMER ची वॅकन्सी असेल, DHS ची असेल किंवा इतर डिपार्टमेंट जे असतील, जसं की इथं आदिवासी विकास म्हटलेला आहे ओके, किंवा अजून काही काही विभागामध्ये आपले नर्सेसची पदं लागतात, त्या पदांची जाहिरात ही एकत्र येणार आहे आणि याची एक्झाम जी आहे ती देखील एकत्र होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, कॉम्पिटिशन तर नक्कीच असणार आहे, परंतु याच्यामध्ये चान्स काय असणार आहे, जे म्हणजे वेटिंग वाले जे असतील है ना, एक्झाम दिल्याच्या नंतर
जेवढ्या वॅकन्सी आहेत त्या पूर्णपणे भरल्या जाणार आहेत. आलं लक्षात विद्यार्थ्यांनो? तर बघा या ठिकाणी काय होणार आहे, एक्झाम जी आहे ती एकच होणार आहे. जसं की आपण मगाशी वरती बघितलं, जे काही एक्झाम फीज असतील त्याचं डुप्लिकेशन टाळण्यासाठी, नंतर जाहिरातीचं फॉर्म भरण्यासाठी जे काही आपल्याला पुन्हा पुन्हा ती प्रक्रिया स्टुडंट्सला करायला लागायची ती होणार नाही. एक्झाम एकच होणार आणि या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक्झामची जी काही मेरिट लिस्ट असेल है ना, त्या मेरिट लिस्टनुसार, प्युअर मेरिट लिस्टनुसार काय होणार, नियुक्ती दिल्या जाणार. हा एक याचा काय होणार आहे, फायदा नक्कीच होणार आहे. तर धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आणि आपल्या या चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.